तुम्हाला लेफ्ट साईडला एक क्वेश्चन्स दिसणार आणि त्याच्यानंतर राईट साईडला तुम्हाला त्याचं आन्सर लिहायचं असतं. मेल जसंच्या तसं लिहायचं आहे. कुठल्याही प्रकारची तुम्हाला सेटिंग वगैरे चेक याच्यामध्ये करायची नाही आहे. ओके. मेल टूमध्ये ज्याला आपण मेल पाठवतो त्याचा ईमेल आय डी लिहायचे. सब्जेक्टमध्ये जो सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट जसाच्या तसा लिहायचा आहे. फुल स्टॉप असेल फुल स्टॉप, कॉमा असेल कॉमा. त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर म्हणजेच रिस्पेक्टेड सर वगैरे जे काही लिहिलेलं आहे त्याला म्हणतात बॉडी ऑफ द लेटर. तर मग तो जसाच्या तसा लिहायचा आहे. कोणत्याही प्रकारचे बदल करायचे नाही आहेत. आणि लक्षात असू द्या, कायम एक मुलं चुकी करतात ते, की जर क्वेश्चन पेपरमध्ये जर एखादी स्पेलिंग जर चुकीची जर असेल तर ते दुरुस्त करून लिहिण्याचा प्रयत्न करतात ते. तर तुम्ही तसं करायचं नाहीये. जर चुकीचं असेल जर तुम्हाला समजलं तरी सुद्धा ते चुकीचंच लिहायचं आहे. तिथे तुम्ही दुरुस्त करून लिहायचं नाही आहे. ओके. त्यानंतर अटॅचमेंट आहे. 30मध्ये एकच अटॅचमेंट असते आणि 40मध्ये जे आहे ते 2 अटॅचमेंट असते. ओके झालं. आणि त्याच्यानंतर सेंडवर क्लिक करायचे. पण कायम लक्षात असू द्या, ईमेल तुम्हाला सबमिट करायचा नाहीये. तो ऑटोमॅटिक 5 मिनिटानंतरच सबमिट झाला पाहिजे.